चर्मकार समाज एकत्रित येणं ही काळाची गरज असल्याचं मत महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागाचे निवृत्त कार्यकारी संचालक अरुण कांबळे यांनी व्यक्त केलं। देशातील चर्मकार समाज शिक्षणामुळे प्रगती साधत असून आता समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्रित येणं गरजेचं आहे असं मत चर्मकार समाज विकास मंडळाच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागाचे निवृत्त कार्यकारी संचालक अरुण कांबळे यांनी व्यक्त केलं। ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते। यावेळी पाटबंधारे विभागाचे निवृत्त कार्यकारी संचालक हरिदास टोणपे यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाच्या नामफलकाचं अनावरण करण्यात आलं। प्रास्ताविक मुख्य निमंत्रक राजशेखर जेऊरकर यांनी केलं। त्यांनी यावेळी प्रास्ताविकही केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वामन धुळराव आणि पौर्णिमा धुळराव यांनी केलं, तर आभार मल्हारी बनसोडे यांनी मानले। या कार्यक्रमाला नायब तहसीलदार बालाजी बनसोडे, पाकणी आश्रमशाळेचे संचालक दत्ता शिंदे, लघु पाटबंधारे विभागाचे प्रभारी कार्यकारी संचालक हरी सप्ताळे, निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल अंगुले, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता चेतन वाघमारे, निवृत्त सहाय्यक गटविकास अधिकारी मल्हारी बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती। तसंच ऋणानुबंध वधूवर परिचय केंद्राच्या नामफलकाचं अनावरण कविता बनसोडे आणि सौ जेऊरकर यांच्या हस्ते करण्यात आलं। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निवृत्त पोलीस निरीक्षक शिवपुत्र हरवाळकर, निवृत्त बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक सदाशिव कांबळे यांनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाला शिवकुमार तोरनुरे, श्रीकांत मगरुमखाने, सदाशिव कांबळे, रेवणसिद्ध भनमराठे, सुधीर बनसोडे, दत्तात्रय हरवाळकर, कल्लप्पा भानहुवे, महादेव कांबळे, राजेंद्र कांबळे, अशोक धुळराव, प्रशांत आगावणे, संगीता शिंदे, अंबादास वाघमारे, सुनीता वनस्कर, ज्योती बनसोडे आदींची उपस्थिती होती।